ऐसा करे उपकार राम
देवा नको वर पंग देवा नको वर पंग देवा माझी सेवा भावते माझी सेवा भावते माझी सेवा भावते नको वर पंग देवा म्हणे नको वर पंग देवा म्हणे नको वर पंग देवा म्हणे नको वर पंग देवा माझी सेवा भावते माझी सेवा भावते माझी सेवा भावते हातले सुख पावे माझा सुख पावे माझा सुख पावे सुख पावे माझा राजा करो आले राजा करो आले
आवाज तोपर्यंत बरे गे राजा बरे गे राजा बरे गे राजा बरे गे राजा गे राजा बरे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्त्युदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा
बरे केशीराजा कळो आले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधक अवस्थेमध्ये असताना या अभंगातून देवाकडे मागणी करतात. विठ्ठल तुकोबारांची गाथ्यामध्ये 3 अशा प्रकारची रूप दिसतात. चरित्रामध्येही तुकोबारांच्या 3 प्रकारचं तुकोबारांचं दर्शन होतं. संसारिक तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे आणि सिद्ध तुकोबार आहे. त्यामध्ये परमार्थातल्या या 2 अवस्था आहेत, साधक अवस्था आणि सिद्ध अवस्था. त्या दोन्ही अवस्थेमध्ये महाराज सिद्ध अवस्थेपेक्षाही साधन अवस्था महत्वाची आहे. कारण साधन अवस्था या अवस्थेत केली जाणारी जी साधना आहे ती जर निकोप असेल, निर्दोष असेल, निष्पाप असेल, निर्दंभ असेल तरच साध्य अवस्थेमध्ये आपला प्रवेश होईल, अन्यथा नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधक अवस्थेमध्ये जो साधक आहे, साधक शब्दाचा अर्थ पारमार्थिक आहे. पारमार्थिक शब्दाचा अर्थ ज्यांनी घातलेली आहे माळ, माळ गळ्यात माळ घातलेली आहे, दररोज कपाळाला गंध लावतो, आपण भगवंताचे भक्त आहोत अशा प्रकारचं मानतो, त्याला साधकच म्हटलं जातं. भक्तीचा सुख आहे साधकच अशा प्रकारचं. काय माळ घातली म्हणजे विहिरीचं पाणी वाढतं का? माळ घालणाऱ्याच्या उसाला भाव जास्त मिळतो का? माळकरी असलं तर निवडून येतो का? असं काही संबंध नाही त्याचा. संसारात माळेचा संबंधच नाहीये. माळेचा संबंध कुठं आहे? परमार्थामध्ये, परमार्थाशी आहे. आपण भगवंताशी संबद्ध झालो. आपला संबंध आता कोणाशी आहे? देवाशी आहे. त्याचं ते चिन्ह आहे. जसं वैदिक संस्कृतीमध्ये मंगळसूत्र हे पतीशी संबंध असण्याचं चिन्ह आहे, तसं माळ ही देवाशी संबद्ध असण्याचं काय चिन्ह आहे. आणि मग देवाशी जो संबंध आहे त्यालाच पारमार्थिक म्हणतात, साधक अशा प्रकारनं. तर साधकांनी साधन अवस्थेमध्ये फारच अशा प्रकारचं जपून राहावं लागतं. म्हणजे डोळ्यात तेल घालून अशा प्रकारचं सावध राहावं लागतं. तो का म्हणे घडी घडीने साधावी, नाही का? अनेक अशा प्रकारची विघ्न येतात. तर परमार्थाच्या मार्गाने चालत असताना आपली वाटचाल व्यवस्थित निकोप व्हावी. चुकीच्या रस्त्याने आपण चालू नये, चालताना चुकीचं चालू नये. बऱ्याच वेळेला माणसं मार्गच चुकीचा धरतात आणि बऱ्याच वेळेला मार्ग योग्य असला तरी त्याच्यात चुका करतात. विठ्ठल विठ्ठल
सुखाची प्राप्ती, अखंड सुखाची प्राप्ती, अद्वय सुखाची प्राप्ती, निरामय सुखाची प्राप्तीचं साधन म्हणजे परमार्थ आहे. परमार्थाची साधना ज्यांनी केली त्यांनाच नित्य सुख प्राप्त झालेलं आहे. संसारातल्या माणसाला नित्य सुख प्राप्त होत नाही. तो संसारातला कितीही मोठा असला, तुम्ही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असणारा ट्रम्प, त्याला जाऊन विचारा, खरंच तू समाधानी आहे का? मला नाही वाटत त्याला सध्या तरी झोप येत असेल म्हणून. अरे आमचा वारकरी रस्त्याने एक तंबू ठोकला आणि एकदा पडला त्याच्यात की 4 वाजताच उठतो. तुम्हाला वाटतं त्यांनी लय गबुळ ढुंगणा खाली घेतलेलं आहे, त्यांना अशी झोप येईल? तो रस्ताच वेगळा आहे, तो मार्ग अशा प्रकारचा वेगळा आहे. परमार्थामध्ये नित्य सुखाची प्राप्ती होत असते आणि त्या नित्य सुखाच्या प्राप्ती करता साधना करत असताना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या तुकोबारायांनी मागितलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी नको आहेत त्या भगवंतानी आपल्यापासून दूर कराव्या. म्हणजेच अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती अशा प्रकारच्या 2 विभागातली मागणी या अभंगामध्ये तुकोबारायांनी केली. अभंग तसा मोठा आहे. आम्ही इथं घेतला होता 2 दिवस, पण तिथं काही सगळे चरण झालेच नाही म्हणून मग तिथंच जाहीर केलं होतं की एकादशीला हाच अभंग घेऊ आणि पुढचे चरण विशेष रूपाने सोडू. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा माझा जीव तेव्हा सुखी होईल हे माझ्या लक्षात आलेलं आहे किंवा ज्या वेळेला मला देहाचा विसर पडेल. म्हणून तू माझ्यावर आतापर्यंत अनेक उपकार केलेले आहेत, अजून एक उपकार कर. नाही का? आपल्याला हा देह दिला, हा तरी कोणी दिला? देवानेच दिलेला. हा त्याचा उपकारच आहे. बरे आपण काय त्याच्याकडे वशिला लावला होता, त्याला काही असं खालच्या टेबलाच्या खालून काही त्याला दिलं होतं असं काही नाही ना. आपल्याला हा देह दिला म्हणजे त्याचे समजा आपल्याला कुत्रच केलं असतं तर काय केलं असतं आपण? काय करू शकत होतो? नाही, काय करू शकत नव्हतं, कारण ते त्याच्या हातात आहे ना. कोणाला कोणता देह द्यायचा, किती दिवस ठेवायचं, कसं ठेवायचं हे आपण करतो टर 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 टर, पण शेवट त्याच्याच काय आहे? हातात आहे सगळं, त्याच्या हातात. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात, खूप दिलंय तू आजपर्यंत, पण आता अजून एक आमच्यावर उपकार कर. काय कर? ही साधना, भक्तीची साधना करत असताना, म्हणजे नामचिंतन करत असताना, भजन करत असताना, पारायण करत असताना, तुझं ध्यान करत असताना त्यामध्ये आम्हाला शरीराचा विसर पडावा, देहाचा विसर पाडी. मग कारण देहाचा विसर पडल्यानंतरच आनंदाचा संचार होतो. देहाच्या आठवात आनंद नसतो, देहाच्या आठवात दुःख असतं आणि देहाच्या विसरामध्ये आनंद असतो. तेव्हा देहाचा विसर पडेल अशी आमच्यावर कृपा कर देवा. आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मास तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. हा देवा, पण ऐक, देहाचा विसर पडावा म्हणून मागणी आम्ही केलेली आहे, तर तू देशील बाटली देशीची आमच्या समोर. कारण देशी ज्यांनी घेतली त्यालाही देहाचा काय पडतो? मला काय समज. सरपंच एका गावचा महाराज, उन्हाळ्याचे दिवस आणि नाली जवळ पडला. दुसऱ्यांना सरपंच साहेब 5 वर्ष मला बोलायचं नाही.
मी कुठंही पडू शकतो, तसाच कायम. तेव्हा मादक जे द्रव्य आहेत त्या द्रव्याने सुद्धा चित्तावर नशा चढते आणि मध्ये ह्याचा काय पडतो, विसर पडतो. पण हा मार्ग योग्य नाही, न्याय्य नाही, वैध नाही, निषिद्ध मार्ग. कारण या गोष्टी या निषिद्ध शास्त्राने सांगितल्या असल्यामुळं देहाचा विसर पडत असला तरी मोठं अशा प्रकारचं पाप होतं. पापाचे 3 प्रकार धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत: उपपाप, पाप आणि महापाप. त्या महापापाचं जे कारण 5 महापाप आहेत त्याच्यामध्ये एक आहे सुरा पानम, दारू पिणं. म्हणजे लायसन काढून जरी पित असला, ते लायसन काढून प्या हे शासनाने पैसे कमवायचे अशा प्रकारची ती एक लाईन टाकून दिलेली. पाप पुण्याचा शासनाशी काही संबंध नसतो. महापाप आहे महापाप. निवडणुकीत फुकट जरी मिळाली, कारण निवडणुकीला उभे असणाऱ्याला माहिती असतं की यांना मूर्ख कसं बनवायचं. त्याचे जे काही अनेक मार्ग आहेत त्याच्यातला हा एक मार्ग आहे. बॉक्सच्या गाड्याच्या गाड्या आहेत असं म्हणतात लोक, आपल्याला काय माहिती नाही त्याच्यात, आपलं ते क्षेत्र नाही काय नाही, पण आपला विषय आला म्हणून सांगतो. अर्थात तो मार्ग विधीचा नाही, अविधीचा मार्ग आहे, पापोत्पत्तीचा मार्ग आहे. म्हणजे सुख मिळावं म्हणून केलं जातं आणि अनंत दुःख पदरात पाडण्याचा तो मार्ग. विधीचा मार्ग कोणता आहे, न्याय्य मार्ग कोणता आहे, तर देहाचा विसर आणि देहाचा आठव करणारही चित्त मन असतं आणि देहाला विसरणारही काय मन. अशा प्रकारचं देहाला विसरणारही मन आहे आणि देहाला आठवणारही मन आहे. हे जे मन आहे, चित्त आहे, तर या चित्ताला तुझ्या स्वरूपाजवळ मला जागा देऊन टाक. ते तुझं चिंतन करायला लागलं की मग आपोआपच देहाला काय होतं, विसरून जातं. एकाचा आठव केला की दुसऱ्याचा विसर पडत असतो. चित्त अत्यंत सूक्ष्म आहे आणि मग ते एका वेळेला एकाच वस्तूला आठवतं, बाकीच्याला ते विसरतं, बाकीच्याला विसरतं. पोरं आईला आठवत असतात त्यावेळेला बाकीच्याला विसरतात. मग तिला आठवायला लागले की आई बापाला विसरून जातात. पहिले बाळ जसे आई बाहेची लागे पिसे ते सरे. मग तर चित्त एका वेळेला एकाला आठवतं. मग देवा असं करणार, तुझ्या पायाजवळ माझ्या चित्ताला जागा दे. ठावरी चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. चित्त स्थिर न होऊ देणारे असे काही चित्तामध्ये घटक आहेत की ते देवाकडे एकतर चित्ताला जाऊ देत नाही आणि गेलं तरी थांबू देत नाहीत. पहिलं एकतर जाऊच देत नाहीत आणि गेलं तरी थांबू देत नाहीत. असे जे घटक आहेत देवा, यांचा आणि माझा संबंध तोडून टाक. असं भवे चिंता लाग मान, चिंता लाग चिंता
आस भय चिंता लज्जा लाज क्रोध आस भय चिंता लाज आस भय चिंता संबंध समागा तोडावा संबंध या समागा देवा आता ऐसा उपकार करे, तू माझ्यावर हा उपकार कर. काय उपकार कर? यांचा माझा संबंध तोडावा, यांचा आणि माझा संबंध तोडून टाकतो. कोणाचा संबंध तोडून टाकायचा आहे? आस, भय, चिंता, लाज, काम आणि क्रोध. हे सगळे मंडळी कोणत्या गावात राहतात? हे सगळे आत राहतात महाराज, चित्तात राहतात, चित्तात राहतात, चित्तात. आणि जर यांचा संबंध असला तर अडचण काय आहे? अडचण ही आहे की ही चित्ताला तुझ्याकडे येऊच देत नाहीत. पहिला घटक आस, आस, आस. महाराज संतांनी याच्याविषयी सावध केलेलं आहे, पण आपण मूर्खच आहे. तिकडं दुर्लक्ष करतो. म्हणजे जिकडं लक्ष द्यायला पाहिजे तिकडं दुर्लक्ष करतो, आणि जिकडं दुर्लक्ष करायला पाहिजे तिकडं लक्ष देतो. आस, आस म्हणजे आशा, 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 आशा. ज्याला परमार्थातलं फल प्राप्त करून घ्यायचंय, फलापर्यंत आपली साधना जावी असं वाटतंय, त्यांनी पहिल्यांदाच महाराज आशेवर नारळ फोडावा लागतो. आशा तेव्हाची निघावे सर, आशे जनून या तेव्हाची निघावे सर. आशा ही अशी नुसती वरून तोडावी असं नाही, खांदून काढावी, खांदून. हरळ जर असेल जमिनीमध्ये तर त्याला नुसतं खुरपून नाही उपयोग होत, त्याला खांदून काढावी लागते, कारण त्याची मूळ लय लांब राहतात. तशी या आशेची मूळ अशा प्रकारची खाली आहेत. वर नुसती जर खोडली ना तर मग पांजऱ्या फुटतात त्याला. जैसी वरी वरी पालवी खोडी दे, मुळा तरी उदक घाली दे, कैसे नाश निपजे वृक्षात. परमार्थिक माणसांनी ही आशा काढून टाकली पाहिजे, आशा काढून टाकली.
साधूची लक्षणं सांगत असताना साधू आशा रहित असतात असं प्रत्येक ठिकाणी निरपेक्षम शांतम अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः अनपेक्ष अपेक्षा रहित आशा. कशाची आशा नाही का? कशाची आशा? आशा चांगली आहे का वाईट आहे? महाराज तुकाराम महाराज दुसऱ्या एका मागणीच्या अभंगामध्ये या आशेची मागणी करतात. ह्याची व्हावी असं भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा आशेचा संबंध तोडावा आणि ह्याची व्हावी माझी आस. काय बनगडे? इकडं तर आशेचा संबंध तोडावा म्हणतात आणि तिकडं आशा सतत अशा प्रकारचे जिवंत राहावे अशा प्रकारचं म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे. शब्द तोच आहे, त्याचा विषय वेगवेगळा आहे. आम्ही नेहमी विनोदाने म्हणत असतो. सांग तुम्ही सांगा बा, व्यसन चांगलं आहे का वाईट आहे? तुम्हाला काय वाटतं? व्यसन वाईट आहे. व्यसन वाईट. कोणीही सांगाल व्यसन काय आहे? वाईट. बरं, व्यसन म्हणजे काय? पुन्हा 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 तेच 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 करत राहणं, याला काय म्हणतात? व्यसन. एखाद्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचायचं व्यसन आहे, वाईट आहे ना? आता तुम्ही म्हणले व्यसन वाईट आहे, ज्ञानेश्वरी वाचण्याचं जर व्यसन वाईट आहे का? एखाद्याला नामचिंतन करण्याचं व्यसन आहे, एखाद्याला परोपकार करण्याचं व्यसन आहे, कोणाला मदत करण्याचं काय आहे? व्यसन आहे. वाईट आहे? आणि तुम्ही कसं काय म्हणले मग व्यसन वाईट आहे? व्यसन चांगलं आहे का वाईट आहे हे म्हटल्यानंतर तुम्ही हे विचारायला पाहिजे होतं, कोणतं व्यसन म्हटलं की लोक मी सरळ ठोक वाईट अशा प्रकारचा शिक्का मारून टाकला. तर आपल्यामध्ये व्यसन केवळ दारू पिण्याचंच व्यसन असतं असं नाही ना. व्यसनं अनेक अशा प्रकारची असतात. तसं आशा चांगली आहे का वाईट आहे असं कोणी म्हणलं तर त्यांना विचारावं, कशाची आशा आहे? पण कशाची? कशाची? महाराज एखाद्याला देवाच्या प्राप्तीची आशा आहे, वाईट आहे. ज्ञानाची पहिली पायरी आहे शुभेच्छा. शुभेच्छा ज्ञानाच्या ज्या 7 पायऱ्या त्याच्यातली पहिली अशा प्रकारची पायरी आहे. तेव्हा आशा वाईट आहे, पण कोणती आशा वाईट आहे नाही का? माईक पदार्थाची, थोडक्यात संसाराची. तर ती माईक म्हणल्यावर पुन्हा माया आणि ती पुन्हा तिचं लक्ष आणि ती लय लांब जाईल. ज्या विनाशी वस्तू आहेत, जड वस्तू आहेत, दुःख देणाऱ्या वस्तू आहेत, अशा वस्तूची आशा ही वाईट. आशा ही परमं दुःखम. राम अवतार आणि कृष्ण अवतार, भगवंतांनी धर्माची स्थापना करण्याकरता 2 अवतार घेतले होते. दोन्ही अवतारामध्ये महाराज पहिला नारळ भगवंतांनी फोडला. राम अवतारामध्ये पहिल्यांदा कोणाला मारलं? हा 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 विश्वामित्राबरोबर जात असताना. ठीक आहे. आणि कृष्ण अवतारामध्ये पहिला नारळ कुठे फोडला? पुतना फोडला. ही आशा आहे, ही पुतना त्राटिका, ही काय आशा आहे? आशा. तसं परमार्थामध्ये ज्याला फलापर्यंत जायचंय त्यांनी आशेची बिमोडी करे. आधी शेतकरी माणसं आहेत, शेतकरी माणसं आहेत. खत टाकायच्या अगोदर, पाणी द्यायच्या अगोदर खुरपणी करावी लागते. तणाला जर खुरपलं नाही, खत टाकलं दिलं पाणी, तर ते खत आणि पाणी कोण ओढतं? तण ओढतं. ते पिकाच्या वर येतं, त्याच्या सावलीनं पिकं पिवळी पडतात. अशी बरीच परमार्थाची पिकं पिवळी पडलेली.
या संसाराच्या आशेनं विठाला विठाला त्या आशेतही पुन्हा मुख्य दोन घटक आहे महाराज. एक धनाची आशा, दुसरी मानाची आशा. धनाच्या आशेपेक्षा सुद्धा जास्त घात करणारे कोण आहे? मानाची आशा आहे. मानाची. अधमाधनमिच्छन्ति धनमानमिच्छन्ति मध्यमा उत्तमामानमिच्छन्ति. मान मान मान. या मानाने संसाराचं तर वाटोळं केलंच, पण परमार्थाचं सुद्धा वाटोळं केलंय महाराज. आम्हाला चिठ्ठी नाही आली. चिठ्ठी आल्यावर हा जातोच असं काही नाही, पण चिठ्ठी यायला पाहिजे, नाव घ्यायला पाहिजे. हे परमार्थ ते हेंद्री माणसं आहे महाराज. कीर्तनकारांनी त्याचं नाव घ्यावं वाटतं. अरे तुझ्या सहकीर्तनकारांनी देवाचं नाव घ्यावं, माऊलीचं नाव घ्यावं, तुझं कशाला नाव घ्यावं? गेल्या अख्खा जन्म ज्या काट्या करता वाटोळं केलंस, ते पोरं तरी तुझं नाव घेतात का रे? सरळ नावा पुढं आडनाव टाकून मोकळे होत. हो ऐका, परमार्थामध्ये साधना करत असताना, कीर्तनाची साधना असेल, भजनाची साधना असेल, पारायणाची साधना असेल, कशी करावी तुकोबाराने सांगितलेले. थुंको नियामान दंभ, कीर्तन, मान आणि दंभ. दंभ म्हणजे मोठेपणाची हाव. लोकांनी मोठं म्हणलं पाहिजे. अरे मोठं हो ना. तू मोठा झाला आणि लोकांनी नाही मोठं मानलं तर तुझा मोठेपणा कमी होणार आहे का? आणि तू मोठं नसलं लोकांनी मोठं मानलं त्याचं काय होणार आहे? जो मानितो देईल काही, न मानितो नेल. हे मस्त सांगून ठेवलेलं आहे, पण आपल्या डोक्यात ते बसलेलं आहे ना, ते वयस मोठेपणाची चांगली नाही. म्हणून आशा, मोठेपणाची आशा, मानाची आशा, धनाची आशा. बरेच आशा असली म्हणजे धन मिळतं असं नाही. प्रारब्ध असलं म्हणजे धन मिळतं. ज्याचं धनाचं प्रारब्ध आहे त्याला मिळतं. आशा कर नाही तर नको करू. आणि प्रारब्ध नसेल तर लय मोठी आशा केली म्हणजे धन मिळतं असं नाही. धन मिळण्याच्या आशेनं हे असलेलं घालवतं. कुठंतरी कीर्तनात तिला ऐकलं की बा पैशाकडे पैसा जातो. आपल्याकडे पैसा यावा म्हणून बँकेच्या खिडकीतून याने अशी नोट धरली 2000ची तिजोरीकडं. या नोटेकडं तो पैसा ये. बराच वेळ झाला त्याचा हात काय झाला, बदल झाल्यासारखा झाला, ते हड्डीला झाला, पडली ना तिथं नोटमध्ये. असा चिडला महाराज. ते पैशाजवळ पैसा जातो म्हणणार जवळ घरी काही खोटं सांगतो. 2000चं नुकसान. तेव्हा 2000ची नोट चालू होती. माझं नुकसान झालं. म्हणजे कसं काय झालं? अरे तू म्हणला पैशाकडे पैसा येतो, मी 2000ची नोट धरून बँकेमध्ये हात घालून बसलो होतो. मग अधिक त्यात खाली पडले ना, मग बरोबर आहे ना, पैशाकडे पैसा गेला. मी काय म्हणलं, पैशाकडे पैसा जातो, तिथं जास्त पैसे होते तिकडे हा गेला. तुला कोणी रिकामी उद्योग करायचे सांगितले? तेव्हा या आशेचा आणि माझा देवा संबंध तोड. आशेचा संबंध तोडण्याकरता देवाने काय केलं पाहिजे? महाराज आशेचा संबंध तोडणार वैराग्य. चित्तामध्ये वैराग्य निर्माण झालं का मग ते वैराग्य पहिल्यांदा या आशेचे सगळे दोर काय करतात? तोडून अशा प्रकारचं टाकतं. म्हणजे वैराग्य. आशा, आस, भय. बऱ्याच वेळेला माणसाची इच्छा असते की
आता देवा सगळं सगळं नुसतं चिंतन करावं. पुन्हा त्याला भीती वाटते आपलं ते नाही म्हणलं मग हे बी जायचं आणि ते बी जायचं. भय चिंता हे देवाजवळ चित्त स्थिर राहू न देणारे हे सगळे घटक आहेत. आस भय चिंता. तुम्हाला सांगा, तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्ही बसले, हो इथं का बसले? अहो म्हटलं मला जरा थोडं पूजा करायची, जरा निवांत आहे म्हणलं बसलो. नाही ते काय हरकत नाही, बसावं. आपण किरकोळ आत्ताच गेलेलं आहे. असं जर त्याने सांगितलं तर खरंच तो पूजा करीत बसेल का? गेलं गेले त्यांनी नाही पाहिलेलं, पण जर भीती वाटायला लागली तेव्हा जाऊ दे हो, बाहेर जाऊन बस. भय चित्ताला विक्षिप्त करणारे, चिंता चित्ताला विक्षिप्त करणारी. आता हे सगळ्याचं वर्णन शक्य नाही आपल्याला, संपवायचं 9 वाजेपर्यंत. असं भय चिंता लाज. बऱ्याच वेळेला माणसाची लाज आडवी येते. खरं ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याची लाज नाही वाटत, तिथं भूषण वाटतं. आणि जिथं भूषण वाटावं तिथं काय वाटते? लाज. तुकोबरांनी 1-2 अभंग याच्याकरता केले. मोडीले रांडेने सुपंत मार्ग लागले जग यमपंथे. हे लाजेचं. तर देवा हे लाज, आस, भय, चिंता आणि काम, क्रोध. काम म्हणजे इच्छा, क्रोध. तर हे सगळे चित्तामध्ये असणारे घटक आहेत. आणि हे चित्ताला तुझ्या पायाजवळ स्थिर होऊ देत नाहीत. म्हणून देवा यांचा आणि माझा संबंध तोडून टाक. पण मग देवाने कसं काय तोडायचं? हो, तुमच्या घरात ते राहतात. देवाने, तुकाराम महाराजांना माहिती होतं काय आहे, हे सगळे याचेच आहेत. तुम्ही पहा, कुत्र किती बी जहाल असलं, पण जर मालकाने त्याला बांधले ते पळत येतं त्याच्या पायाजवळ गोंडागोळचा. जा तुम्ही, आता काही अडचण नाही. तसं हे सगळे कुत्रे याचेच आहेत, त्यानेच सोडलेले आहेत. माग आपल्या आता काय करता, जे आहे ते बरे. मग प्रार्थना तोडावा संबंध यांचा माझा. आणि देवा जाऊ दे, आता सगळ्यात एक महत्वाचं मागतो. मागण ते मागण ते
बसणाऱ्या मंडळींनी सगळ्यांनी, महिला मंडळ तुम्ही सुद्धा भांडणं लागल्यावर कसे घर आग कुंडली करते सगळ्यांनी म्हणायचं कुंडली श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. वा वा वा, आता मी संपवतो काय अडचण नाही. तसं पसायदानावर चिंतनाची सुरुवात इथंच झालेली होती. मागे तुकाराम पाटलांनी ज्यावेळेला इथं त्यावेळेला पसायदान 1 तास झालं होतं, त्यावेळेला जरा 2 तास नामचिंतन वगैरे करत असं व्यवस्थित होणार आहे. तिथे जवळची जी मंडळी आहे त्यांनी तिथे यायला काही हरकत नाही पहिल्या दिवशीपासून. आणि पुरुषोत्तम मासाचा शेवटचे 10 दिवस पैठण क्षेत्री एकनाथी महाराज भागवताचं पारायण आणि भागवतामध्ये आलेले जे संवाद त्याचं निरूपण असा 6 ते 15/6 पर्यंत अर्थात अधिक वद्य षष्टी ते अधिक वद्य अमावस्येपर्यंत पैठणला काय ज्यांना शक्य असेल त्यांनी नाही तर आपले इथून आशीर्वाद देतात. तुमच्या आशीर्वादाने लय काम होते आमचे. आणि सरळ माऊली ते माय ज्ञानेश्वरी सर्वांनी म्हणा हे माय ज्ञानेश्वरी भाव अक्षराची गाठी माय ज्ञानेश्वर ब्रह्मज्ञानाने गोमती माय ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी माय ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका माय ज्ञानेश्वरी ब्रह्मसाम्राज्य दीपिका माय ज्ञानेश्वरी अलंकार माय ज्ञानेश्वरी उपनिषदांचे सार माय ज्ञानेश्वरी गीतार्थ सागर माय ज्ञानेश्वरी भावार्थाचे गिरवर माय ज्ञानेश्वरी सागर माय ज्ञानेश्वरी आवाज हलो